बहुजन संघटक हेचे सर्व प्रेक्षक यांना सविनय सप्रेम जय भीम. प्राचीन मानवी जगताच्या क्रांतीचे महानायक तथागत गौतम बुद्ध आणि आधुनिक जगताचे महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आज छत्रपती शाहू महाराज यांचे आंबेडकरवादी चळवळीमध्ये जे काही महत्वपूर्ण सहभाग आहे, महत्वपूर्ण सहभाग म्हणण्यापेक्षा जी काही वर्तमान भारताच्या क्रांतीचा, समग्र क्रांतीचा जो इतिहास आहे, या इतिहासाचा आरंभ शाहू महाराजांच्या सहभागातून जी माणगाव परिषद झाली, त्या माणगाव परिषदेमध्ये यांचा सहभाग आणि त्यांचा पुढाकार आणि त्यामधील त्यांची जी काही प्रेरणादायी जे काही भाषण आहे, त्या भाषणातून जे काही त्यांनी जे काही आपले विचार व्यक्त केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधात, हे विचार म्हणजे एक इतिहासामधील म्हणजे भविष्य जे काही वर्तविलं जातं, त्या भविष्य वर्तवण्यामधलं जे काही प्रमुख असं जे काही सोनेरी पान आहे, ते सोनेरी पान या क्रांती आधुनिक भारताच्या समग्र क्रांतीच्या इतिहासाचं जे काही सोनेरी पान आहे, त्यापासून या क्रांतीचा आरंभ झालेला आहे आणि तो छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्याला आज 22 मार्च 2025 ला 100 वर्ष आणि ते 105 वर्ष झालेले आहेत. म्हणजे ही जी काही आंबेडकरवादी चळवळ जी आहे, त्या चळवळीला, ही चळवळ जी आहे ही क्रांतीची चळवळ आहे. आणि या क्रांतीच्या चळवळीला जे काही सुरुवातीला जे काही बळ देण्याचं काम आहे, किंवा सुरुवातीला जे बौद्धिक स्तरावर तर बाबासाहेबांनी आपलं जे काही 1919 ला जे काही साऊथ बोरो कमिशन आलं, त्या कमिशन समोर आपली लिखित जे काही म्हणणं आहे ते सादर करून भारतीय समाज जीवनात एक बहिष्कृतचा वर्ग आहे, जो वर्ग गुलामीत जीवन जगतो आहे, त्याला कसल्या प्रकारचा मान सन्मान प्रतिष्ठा नाही आणि त्याला स्वतःच काही ओपिनियन नाही, अशा वर्गाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे, असं जे काही इंग्रजाच्या जे काही सुधारणेच्या हप्त्यामध्ये म्हणजे साऊथ बोरो कमिशनच्या निमित्तानं आपला मेमोरंडम सादर करून आपली कैफियत त्यांनी मांडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. हा एक असा एक दस्तऐवज आहे, हिस्टॉरिकल दस्तऐवज, ऐतिहासिक दस्तऐवज त्यांनी तयार केला. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर आणि बुद्धीच्या बळावर त्यांनी तो ऐतिहासिक दस्तऐवज तयार केला आणि
इंग्रजांना सादर केला. परंतु जी सत्ता असते त्या सत्तेला बुद्धीच्या जोरावर तर जिंकावं लागतेच, परंतु लोक आधारावर सुद्धा ते म्हणजे ती चळवळ डिमांड करते. सत्तेला जर थोडं तुमचं म्हणणं ऐकवायचं असेल, तर सत्तेची जी कान उघडणी करायची असेल, तर सत्तेची कान उघडणी करण्यासाठी लोक चळवळीचा म्हणजे आश्रय घ्यावा लागतो. लोकांना जागृत करून लोकांच्या सहभागातून त्या जे काही म्हणणं आहे ते म्हणणं, लोकांचं म्हणणं सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना संघटित करावं लागतं. त्यांची जी डिमांड आहे त्यासाठी त्यांना संघर्षरत करावं लागतं. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी हा जो काही गुलाम समाज होता बहिष्कृत वर्गाचा, या वर्गाला जी काही म्हणजे मताचा अधिकार मागितला तो मिळला पाहिजे, आणि तो मिळण्यासाठी लोक चळवळ केली पाहिजे. आणि लोक चळवळ करून खऱ्या अर्थानं या माणसांना गुलामीतून मुक्त केलं पाहिजे. म्हणून त्यांनी माणगाव परिषद म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची जी परिषद आहे ती परिषद 21-22 मार्च 1920 ला आयोजित करून हा जो काही क्रांतीचा जो इतिहासाला आरंभ आहे तो आरंभ त्यांनी केला. आणि मग याच्या आरंभाला आपलं एक बाबासाहेबांना तर त्यावेळेस लोकांचं जे काही आयडेंटिफिकेशन लागतं, नेतृत्वाची जी ओळख लागते, ती ओळख आणखी व्हायची होती. आणि मग ही ओळख जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो परिचय आहे ते कोण आहेत, त्यांची योग्यता काय आहे, त्यांचं ज्ञान काय आहे, त्यांचं सर्वस्वी व्यक्तित्व काय आहे, याचा जो परिचय आहे तो परिचय एका राजानं म्हणजे त्या परिषदेत हजर राहून एका राजानं तो परिचय द्यावा. आणि त्या परिचयामध्ये त्यांनी सांगावा की तुम्ही एक चांगला पुढारी निवडलेला, तुम्ही तुमच्या याच्यासाठी एक चांगला पुढारी निवडलेला आहे, असं ते म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या भाषणात सांगतात. आणि याच भाषणात ते म्हणतात की मी येथे जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करतो की आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोहोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपल्या अपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशु पक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करतात. पक्षात कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधी पक्षाचा पुढारी नसतो. गाय बैल मेंढरे यात मात्र धनगर याचा पुढारी असतो. यामुळे शेवटी त्यांना कत्तलखान्यात जावे लागते. म्हणजे नेतृत्वाचा जर परिचय झाला नसेल, लोकांना योग्य नेतृत्व लाभलं नाही, किंवा नेतृत्व म्हणजे स्वार्थी असेल, मतलबी असेल, तर त्या लोकांची जी काही हेतू आहे, जो उद्देश आहे तो सफल होत नाही. आणि म्हणून ज्या चळवळीला यशस्वी व्हायचं असेल, आपला मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्तीची जी चळवळ आहे त्या चळवळीला जर आपल्याला म्हणजे पुढे घेऊन जायचं असेल तर त्याला असा योग्य असा नेता असावा लागतो. आणि तो नेता आपण शोधला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधात ते बोलतात. आणि इतकंच नाही तर ते असंही म्हणतात की
माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजना हो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. म्हणजे ते फक्त बहिष्कृत वर्गाचेच पुढारी नाही, तर ते सर्व समग्र भारताचे, हिंदुस्थानचे पुढारी होतील, असं शाहू महाराजांनी त्या माणगाव परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. आता ही माणगाव परिषदेच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीही सार्वजनिक ठिकाणी, लोकांच्या ठिकाणी, लोक चळवळीमध्ये लोकाभिमुख असं काही भाषण त्यांनी केलेलं नाही. ते पहिलं भाषण आहे त्यांचं. लोकात जाण्याचं पहिलं भाषण, लोकात जाऊन पहिलं भाषण त्यांनी केलेलं आहे. आणि त्या पहिल्या भाषणाच्या वेळेसच त्यांचं जे काही नेतृत्वाला मान्यता देण्याचं काम एका संस्थान, एक मोठं संस्थानिक श्रीमंत राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांचं हा परिचय करून दिला. ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट म्हणजे फार महत्वाची आहे. एका राजानं यांना म्हणजे ज्ञानाचे राजे म्हणणं, ज्ञानाचं म्हणजे पुढारी म्हणणं, ही गोष्ट जी आहे ती ही नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. आणि म्हणून शिवाजी म्हणजे शाहू महाराजांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही स्नेह जडलेला आहे, तो स्नेह म्हणजे शाहू महाराजांचं मन काय सांगते, आपण मनात घुसलं तर मन काय सांगते, त्यांची तळमळ काय आहे, की इथला जो काही म्हणजे शोषित, ज्यांचं दमन केलेलं आहे, ज्यांना बहिष्कृत केलेलं आहे, बेइज्जत केलेलं आहे, ज्यांना गुलामीत त्यांचं जीवन ते जगत आहेत, अशा लोकांना त्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे, ज्या चळवळी करणं आवश्यक आहे, त्यांच्यासाठी ज्या योजना बनवणं आवश्यक आहे, ते करण्यासाठी जी चळवळ लागते, त्या चळवळीला एक नेता लागतो. आणि तो नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकतात, झालेले आहेत, आणि ते तुम्ही निवडलेले आहेत, असं म्हणून त्या सर्वांचे ते अभिनंदन करतात, उपस्थितांचे अभिनंदन करतात. तसं या परिषदेला म्हणजे एकत्रित ही परिषद जी आयोजित केली, त्या काळामध्ये सुरुवातीची परिषद होती. त्या सुरुवातीच्या एक म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील ही पहिलीच बहिष्कृत परिषद होती. या परिषदेला जवळपास 5,000 लोक होती. म्हणजे बघा, पाडव्याचा दिवस होता पहिल्या दिवशी, आणि अनेक जे काही प्रस्थापित जे लोक आहेत, जे म्हणजे जे काही बहिष्कृत वर्गाचे जे काही म्हणजे बहिष्कृत वर्गाला जे काही बेइज्जतीनं जीवन जगण्यासाठी कारण ठरलेले जे लोक आहेत, किंवा इथले जे काही ब्राह्मण्यानं म्हणजे पछाडलेले जे लोक आहेत, त्या लोकांनी या परिषदेला जाऊ नये यासाठी फार मोठे प्रयत्न केले. तरीही 5,000 लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि एक फार मोठी म्हणजे परिषद, पहिलीच यशस्वी परिषद झाली. आणि हे जी काही या परिषदेपासूनच खऱ्या अर्थानं मग लोकांची चळवळ उभी झाली, लोकांची चळवळ झाली. आणि मग हे जी काही 1920 ते 1956 म्हणजे जवळपास 36 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉन स्टॉप हे म्हणजे लोकाभिमुख राहिले, त्याचबरोबर लोकांचं विश्लेषण करत राहिले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा जो काही इतिहास आहे, तो इतिहास शोधून नवीन मूल्य काय असावे लागतात, हे सर्व त्या काळामध्ये त्यांनी अभ्यास करून, संशोधन करून, वेगवेगळे जे काही म्हणजे समाज जीवनामध्ये जे काही परिवर्तन होत राहतील, त्या सर्व परिवर्तनाला त्यांनी
म्हणजे मार्गस्थ केलेला आहे. तर हे शाहू महाराज हे फक्त माणगाव परिषदेपुरतेच आलेले नाहीत. तर मग काय झालं की हे जे काही आंदोलन उभं राहावं, माणगाव परिषद एक आरंभ झाला, परंतु ही जी काही आंदोलन आहे आंबेडकरवादाचं, आंबेडकरवादी विचाराचं किंवा बाबासाहेबांच्या जे काही नेतृत्वाखाली जी काही बहिष्कृत वर्गाची जी चळवळ आहे, ती चळवळ एक राष्ट्रव्यापी व्हावी आणि राष्ट्रव्यापी व्हावी यासाठी म्हणून जे काही त्यासाठी जे काही त्याला वेटेज निर्माण होण्यासाठी ही जी काही नागपूरला जे 1900 म्हणजे नागपूरला 30 मे आणि 31 मे आणि 1 जून 1920 ला नागपूरला एक राष्ट्रीय स्तरावरल्या बहिष्कृत वर्गाची परिषद त्या ठिकाणी बोलवली, नागपूरला बोलवली आणि त्या परिषदेचं म्हणजे राष्ट्रीय स्तरावरली जी काही बहिष्कृत वर्गाची परिषद आहे त्या परिषदेचं अध्यक्ष शाहू महाराजांना केलं. आणि म्हणजे शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्तरावरले जे काही बहिष्कृत वर्गाचे लोक आहेत ते लोक बोलवले आणि मग त्या परिषदेमध्ये म्हणजे जे काही जे बहिष्कृतांचं जे काही मान सन्मान आणि स्वाभिमान निर्मितीचं जे आंदोलन आहे, गुलामीतून मुक्त होण्याचं जे आंदोलन आहे ते राष्ट्रीय स्तरावर म्हणजे ते विस्तृत झालं पाहिजे म्हणून स्वतः शाहू महाराजांना या परिषदेचं अध्यक्ष केलं आणि या ठिकाणी ते हजर राहिले आणि हजर राहून मार्गदर्शन केलं. आणखी शाहू महाराज हे तर केलं शाहू महाराजांनी आणि मग त्यांनी म्हणजे त्यानंतर जे काही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा म्हणजे इंग्लंडला जावं लागलं. म्हणजे 5 जुलै 1920 ला त्यांना इंग्लंडला जावं लागलं आणि म्हणून त्या इंग्लंडला गेल्यानंतरही 16 फेब्रुवारी 1922 ला दिल्ली येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, 3री अखिल भारतीय अस्पृश्य परिषद भरवली आणि दिल्लीला ते शाहू महाराज त्याचा अध्यक्ष राहिले. आणि त्या परिषदेमध्ये ते सांगतात, शाहू महाराज काय सांगतात, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इलायतेला गेलेले आहेत आणि मग ते म्हणतात की हा जो काही मान आहे, अध्यक्षपदाचा जो मान आहे म्हणजे या दिल्लीत भरलेल्या परिषदेमध्ये 16 म्हणजे फेब्रुवारी 1922 ला जी दिल्लीला 3री अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, अस्पृश्यांची परिषद भरली होती, त्या परिषदेत शाहू महाराज म्हणतात की हा जो काही अध्यक्षाचा जो मान आहे तो डॉक्टर आंबेडकर यांचा तो मान आहे, परंतु ते या ठिकाणी नाही आहेत, ते विलायतीला गेलेले आहेत आणि विलायतीला जाऊन त्यांनी एक विशेष कामगिरी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांना जाणं आवश्यक होतं, म्हणून मलाही माझ्यावर ही जबाबदारी आलेली आहे. म्हणजे सुरुवातीचे आरंभाचे म्हणजे आपल्या म्हणजे संस्थानामध्ये अगोदर माणगाव परिषदेत माणगावला अगोदर म्हणजे संस्थानामध्ये आणि मग त्यानंतर मध्य प्रांतामध्ये म्हणजे नागपूरला एक परिषद, राष्ट्रीय स्तरावरील परिषद आणि 3री दिल्लीला एक परिषद, अशा 3 परिषदेमध्ये शाहू महाराज स्वतः उपस्थित राहून या बहिष्कृत वर्गाचं जे काही गुलामी आहे, लाचारी आहे, त्यांचं जे काही त्यांना जे काही नीच लेखलं गेलेलं आहे त्यातून त्यांना खऱ्या अर्थानं मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीचं जे काही म्हणजे योजना बनवायची आहे त्यासाठी लोकांना म्हणजे जागृत करण्याचं जे काम आहे त्यासाठी जे परिषदा आयोजित केल्या त्या परिषदा यामध्ये शाहू महाराजांचा सहभाग राहिला. आणि मग त्या 16 फेब्रुवारीला त्यांनी म्हटलेले आहेत की मी माझ्या संस्थानामध्ये म्हणजे अस्पृश्य वर्गांना सुद्धा वकिलीच्या सनदी दिलेल्या आहेत असं म्हणतात.
आणि त्यांनी मग ते एक गोष्ट लक्षात हे 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 सर्व म्हणजे परिषदा यांनी सांभाळून घेतल्या. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक जबाबदारी त्यांनी सोपवलेली आहे. जेव्हा ते म्हणजे ह्याला गेले, विलायतीला गेले, त्यावेळेस त्यांनी 23 जून 1920 रोजी एक पत्र लिहून त्यांच्याजवळ दिलं, बाबासाहेबांजवळ दिलं. त्यांची जी काही शाहू महाराजांचे जे मित्र आहेत, आल्फ्रेड पीज यांना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फत एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी ही जी काही ब्राह्मणेतरांची आणि ब्राह्मणी वर्चस्वाचं जे काही भारतीय समाज जीवन होतं, या समाज जीवनाच्या विषयी अधिक माहिती ही त्या इलायतीच्या लोकांना मिळावी, त्याच्याविषयीच सविस्तर माहिती आणि हे डॉक्टर आंबेडकर आपणाला सांगतील आणि त्यांना तुम्ही आपण त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं जे काही व्यवस्थित म्हणणं ऐकून घेण्यासाठी जी व्यवस्था करावी, अशा प्रकारचं त्यांचं एक पत्र जे आहे, हे पत्र म्हणजे आल्फ्रेड पीजला लिहिलेलं शाहू महाराजांना पत्र बाबासाहेबांना दिलं. म्हणजे बाबासाहेबांना जे काही त्यांचं जे नेतृत्व स्थिर करण्यासाठी त्यांनी या 2-3 परिषदा भारतात आणि आपल्या संस्थानापासून सुरू करून त्या म्हणजे भारतामध्ये म्हणजे ते हे तर केलंच केलं, परंतु बाबासाहेबांचं जे नेतृत्व आहे ते विलायतेमध्ये सुद्धा चर्चेला आलं पाहिजे. आणि ते विश्वासू शाहू महाराज एक राजा म्हणजे हितदक्ष राजा, प्रजा हितदक्ष राजा त्याची म्हणजे नोंद घेऊन सांगतो की, आणि एक विश्वासू म्हणून ते आपल्या मित्राला सांगतात की ते ही जी काही सर्व व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतील, इथली जी काही समस्या आहे, ब्राह्मणेतर आणि ब्राह्मणांचं वर्चस्व कसं या ठिकाणी म्हणजे त्यांनी स्तोम माजलेला आहे ते म्हणजे ते सांगतील. तर हे जे काही म्हणजे ह्या 4 घटना ज्या आहेत, ह्या 4 घटना म्हणजे शाहू महाराजांनी बाबासाहेबांचे जे काही दृढ रिलेशन आहे, म्हणजे ते केवळ म्हणजे वैचारिकच आहे असं नाही, तर ते एक भावनिक रिलेशन त्यांचे किती दृढ झालेले होते हे. आणि याच वेळेस त्यांनी हेही म्हणले होते की बाबा रमाईंची जी काळजी आहे म्हणजे बाबासाहेबांनी तुम्ही करू नये, तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी जे काही म्हणजे कार्य करायचं आहे ते कार्य करून या, शिक्षण घेऊन या, उच्च शिक्षण घेऊन या, तुम्ही आता इकडली काळजी करू नका, रमाई आमच्या भगिनी आहेत, त्यांची जबाबदारी आमची आहे. अशा प्रकारचं शाहू महाराजांनी एक भावनिक रिलेशन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधानं एक भावनिक रिलेशन, वैचारिक आणि ह्याच्यात तर रिलेशन होतच होतं आणि विचारानं तर ते दृढ होतेच. त्याचबरोबर त्यांची जी तळमळ आणि कळकळ जी आहे, बाबासाहेबांनी म्हणजे बहिष्कृत वर्गाविषयीची तळमळ कळकळ आणि शाहू महाराजांची तळमळ कळकळ यामध्ये कसलाही भेद करता न येण्यासारखी अशी हे 2 व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. या घटनेवरून आपणाला त्यांचा जो काही म्हणजे एकंदरीत जो काही परिचय आहे, शाहू महाराजांचा परिचय किती म्हणजे किती प्रभावी असे म्हणजे लोकराज्य कसे प्रभावी होते हे. आणि मग त्या शाहू महाराजांनी तर अनेक योजना बनवलेल्या आहेत त्यांच्या, आणि योजना काय बनवल्या की आपल्या संस्थानामध्ये त्यांनी ब्राह्मणेतरांसाठी शाळा सुरू केल्या, बोर्डिंगा सुरू केल्या, त्यांच्या म्हणजे त्यांच्या संस्थानामध्ये नोकऱ्यासाठी आरक्षण देण्याचं काम केलं. हे सर्व जे काही म्हणजे ब्राह्मणी जी काही वर्चस्व होतं, त्या ब्राह्मणी वर्चस्वाला म्हणजे छेद देऊन ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत वर्गांचा जो सहभाग आहे, तो सहभाग स्वतःच्या निगराणीमध्ये या ब्राह्मणेतरांचे जे काही शिक्षण विषयक, त्यांच्या नोकरी विषयक, त्यांच्या म्हणजे म्हणजे रोजगाराविषयक, त्यांच्या जे काही त्यांची जी काही दैनंदिन समस्या आहेत
त्या समस्या विषयक जे काही योजना आहेत त्या योजना स्वतःच्या निगराणीमध्ये ते पाहत असत. भारतीय म्हणजे जीवन जे आहे ते हे म्हणजे कसं आहे काय आहे याचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेस केलं. म्हणजे जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रतेवर आधारित वर्गीकरण जे आहे ते म्हणजे हे केले ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत यामध्ये म्हणजे असं बाबासाहेबांनी वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्या या वर्गीकरणामधून म्हणजे जे काही सुधारणा घडवून आणायच्या आहेत त्यामध्ये ब्राह्मणेतरांमध्ये काय केलं पाहिजे, बहिष्कृतामध्ये काय केलं पाहिजे, या बहिष्कृतांना कोणत्या लेवलवर त्यांची जागृती केली पाहिजे, ब्राह्मणेतरांची कोणत्या लेवलवर जागृती केली पाहिजे, आणि हे जे ब्राह्मण्य आहे हे ब्राह्मण्याला कसा छेद दिला पाहिजे याविषयीचं बाबासाहेबांचं चिंतन आणि शाहू महाराजांचं चिंतन हे म्हणजे समान पातळीवर असल्याचं आपणाला दिसतंय. आणि या परिषदेमध्ये जी काही म्हणजे त्यांनी जे काही ठराव घेतलेले आहेत आणि त्या ठरावामध्ये जे काही म्हणजे ह्या माणगावच्या परिषदेमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये ठराव जे काही घेतलेला आहे त्या ठराव नंबर 2 मध्ये म्हणजे असं सांगितलेलं आहे की श्रीमंत महाराज शाहू छत्रपती सरकार इलाखा करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे. याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा असे या परिषदेचे मत आहे. म्हणजे बघा, ठराव घेऊन हे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजाविषयी जी काही कृतज्ञता आहे ती अशा ठराव घेऊन या परिषदेमध्ये अशा प्रकारचा ठराव घेऊन त्यांची जी जयंती आहे त्या जयंतीला म्हणजे सणाप्रमाणे साजरी केली पाहिजे. सणाप्रमाणे म्हणजे त्या दिवशी आपल्याला गोडधोड करून आपला एक उत्सव साजरा केला पाहिजे. कशाचा उत्सव? की आपल्याला या गुलामीमधून मुक्ती मिळालेली आहे. आपल्याला मान सन्मान आणि प्रतिष्ठेचं जे काही द्वार मुक्त करून देणारा जो राजा आहे त्या राजाचं नियमित दरवर्षी नियमितपणे त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकारातून या परिषदेमध्ये सर्व जे काही 5,000 जे सहभागी उपस्थित होते त्यांच्या ह्याच्यानं हा ठराव पारित करण्यात आला. तर ही जी काही शाहू महाराजाविषयीचं जे काही बाबासाहेब कधीच म्हणजे शाहू महाराजांच्या ह्याच्या संबंधानं म्हणजे ते विस्मरण होऊ देत नाहीत. यामध्ये कसल्याही प्रकारचे दोघांमध्येही राजकीय डावपेच नाहीत, तर सरळ सरळ एकमेकांविषयीचा जो स्नेह आहे तो स्नेह प्रभावीपणे दृढ म्हणजे झालेला आपणाला दिसतो आहे. तर हे जे काही हे जे काही हे आरंभ आहे हा आरंभ म्हणजे काय काय घेऊन आलेला आहे, काय घेतलं त्यांनी. म्हणजे बाबासाहेबांचे जे काही चळवळ आहे ही चळवळ यापूर्वीही बाबासाहेबांच्या समकालीन आणि त्यापूर्वीही म्हणजे ब्राह्मणेतरांच्या ह्याच्यामध्ये नेतृत्वाखाली चळवळ झाल्या. त्यामध्ये म्हणजे विशेष करून महात्मा फुलेंची चळवळ महाराष्ट्रात झाली आणि दुसरी एक अशीच आक्रमकरित्या पेरियारची जी काही आहे ते साऊथ मध्ये पेरियारच्या माध्यमातून पेरियार रामस्वामी नायकर यांच्या माध्यमातून चळवळ झाली. तर त्यांनी त्यांच्या ज्या काही चळवळी आहेत त्यांच्या चळवळीला म्हणजे त्यांना म्हणजे ते ब्राह्मणेतर अर्थात बहिष्कृत वर्गाच्या वरचा दर्जा असलेले म्हणजे ह्या ज्या चातुर्वर्ण्याच्या सिस्टीम मध्ये किंवा बाबासाहेबांनी जे काही वर्गीकरण केलेलं आहे ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत यामध्ये ब्राह्मणेतरामधले ही जी काही म्हणजे पेरियार हे वैश्य कुटुंबातले व्यापारी म्हणजे
परिवारातले होते आणि महात्मा फुले सुद्धा एक उद्योग क्षेत्रामधले होते. म्हणजे हे जे काही म्हणजे ब्राह्मणेतर असल्यामुळं त्यांनी ह्या चळवळी केल्या आणि त्या चळवळी अस्पृश्यांना घेऊन केल्या. म्हणजे महात्मा फुलेंनी अस्पृश्यांची शाळा सुरू केली आणि मुलींची शाळा सुरू केली. त्याचप्रमाणे पेरियारनं देखील म्हणजे महिलांची जागृती केली, महिलांना म्हणजे हे घेऊन आणि म्हणजे मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आणि त्यामध्ये अस्पृश्यतेच्या विरोधाचा सत्याग्रह केला. म्हणजे हे जे काही आहेत त्यांचं आणि मान सन्मानाचं जे काही लढाई आहे ते लढत राहिले. नेतृत्व पेरियारचं होतं, नेतृत्व फुल्यांचं होतं, जनाधार जो आहे तो अस्पृश्य वर्गाचा मिळाला. परंतु ह्यांच्या ज्या काही चळवळी आहेत यांच्या ज्या चळवळीत एक अंतिम जो काही हे द्यायचं आहे म्हणजे टप्प्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही आपल्याला मिळायला पाहिजे होतं ते प्राप्त झालं नाही. त्या परिस्थितीचा तो म्हणजे हे असू शकतो, म्हणजे मर्यादा असू शकतात. आणि मग बाबासाहेबांचं जे काही नेतृत्व आहे हे नेतृत्व बहिष्कृत वर्गामधलं नेतृत्व आहे. म्हणजे हे पेरियार आणि फुलेंचं नेतृत्व ब्राह्मणेतर वर्गामधलं आहे आणि ब्राह्मणोत्तर वर्गामधलं नेतृत्व असल्यामुळं फुल्यांची चळवळ आक्रमकरित्या प्रभावीरित्या महाराष्ट्रामध्ये ती आक्रमकरित्या म्हणजे लोकाभिमुख झाली. तशीच पेरियारची दक्षिण भारतामध्ये आक्रमकरित्या ती लोकाभिमुख झालेली आहे. परंतु ती जी काही आहे ती नंतरच्या काळामध्ये त्यांच्या नंतरच्या काळामध्ये ती म्हणजे त्यांच्या अनुयायाला ते पेलली नाही आहे. ती एक म्हणजे ती द्वेषामध्ये कन्वर्ट झाली, म्हणजे ब्राह्मणी द्वेषामध्ये कन्वर्ट झाली. आणि मग ते जी काही म्हणजे लोक जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना म्हणायचं काहीतरी वेगळं होतं, परंतु लोक समजून काही वेगळंच घ्यायचे आणि प्रस्थापितांनी ब्राह्मणांनी त्यांना काउंटर करण्यासाठी हे द्वेषावर आधारलेली चळवळ आहे असं म्हणून त्यांना म्हणजे बॅकवर जावं लागलं. तर हे जे आहे, परंतु ज्या काही आंदोलनामध्ये मग ही जी गोष्ट लक्षात घेऊन म्हणजे काही बाबासाहेबांची जी चळवळ आहे ही बाबासाहेबांची चळवळ ही बहिष्कृत वर्गाला आधार मानून जनाधार मानून ती सुरू केलेली आहे. म्हणजे सर्वात बेदच झालेला, ज्याला गुलामी ठेवून म्हणजे एकदम कसल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये म्हणजे गलित गात्र झालेला हा समाज त्याला बरोबर घेऊन चळवळ उभी केली. म्हणजे ही गोष्ट जी आहे ती निश्चितच यशस्वी होणार आहे असा एक आत्मविश्वास म्हणजे शाहू महाराजांना होता. आणि म्हणूनच त्यांनी हे जे काही बळ निर्माण केलंय आणि त्यांना एक खात्री होती की बाबासाहेबांचं नेतृत्व जे आहे ते खऱ्या अर्थानं म्हणजे या चातुर्वर्ण व्यवस्थेमधलं जे काही म्हणजे हे आहे ते एकदम खालच्या वर्गामधलं आहे. आणि खालच्या वर्गामध्ये जोपर्यंत खळबळ सुरू होत नाही, खालच्या वर्गाने जोपर्यंत हलत नाही डुलत नाही, खालच्या वर्गातली मुवमेंट जर सुरू झाली तर वरचे जे काही इमले आहेत ते आपोआप कोसळते. हे जे काही नैसर्गिक जी काही हे असते नैसर्गिक प्रक्रिया असते ती नैसर्गिक प्रक्रिया बुडामध्ये जर हल्लं तर म्हणजे शिखरावर काहीच राहणार नाही, ते कोलमडून पडेल. आणि म्हणून बुडाला हलवायचं काम जे आहे ते बहिष्कृत वर्गाची चळवळीतून आंबेडकरवादी चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या खालच्या वर्गाला हलवण्याचं जे काम आहे ते प्रभावीपणे हे केलंय. आणि मग शाहू महाराजांचं हे जे काही कार्य कर्तृत्व आहे याला देखील म्हणजे जोडीनं म्हणजे सयाजीराव गायकवाड यांनी बी याला म्हणजे याच म्हणजे ह्याला साथ देऊन बाबासाहेबांना म्हणजे शिक्षणासाठी म्हणजे तयार केलं. आणि त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे, त्यांची प्रतिक्रिया आहे म्हणजे सयाजीराव गायकवाडांची की मी जी काही शिष्यवृत्ती दिली त्याचं फळ आलं. म्हणजे जेव्हा
राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांचं जे काही स्वातंत्र्याच्या डिमांड करण्याचं, जे काही भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तुमचं नोकरशाहीचं सरकार कुचकामी आहे असं जेव्हा ते म्हटले, तेव्हा त्यांनाही वाटलं की ह्या जो काही हे जे व्यक्तिमत्व जे काय मी म्हणजे मदत करून ह्यांना जी शिक्षणामध्ये जी मदत केली आहे आणि यांनी जो काही इतका प्रतिभावान माणूस या ठिकाणी म्हणजे आमच्या भारताची बाजू प्रबळपणे, अशी स्वातंत्र्याची बाजू प्रबळपणे या म्हणजे ब्रिटिश सरकार मांडतो आहे आणि कसल्याही प्रकारचा म्हणजे न भीता बेडरपणे हा ही बाजू मांडतो आहे, याचा अर्थ माझं जे काही म्हणजे सहकार्य आहे ते वाया गेलेलं नाही. आणि एकंदरीत त्याची जी काही ही जे काही संस्थानिक आहेत, या संस्थानिकामध्ये म्हणजे एक विश्वास निर्माण झाला की बाबासाहेबांच्या माध्यमातून भारतीय समाज जीवनामध्ये निश्चितच क्रांती घडून येणार आहे, असं म्हणजे या सर्वांना एक भाकी म्हणजे एक दृश्य असं दिसू लागलं, भविष्य असं दिसू लागलं. आणि मग बघा की ते तसं घडलं सुद्धाही. म्हणजे बाबासाहेबांनी जे काही 1920ला जी सुरू केलेली ज्या काही परिषद आहेत, त्या परिषदेचं जे सत्र आहे ते परिषदेचं सत्र त्यांनी चालूच ठेवलं. आणि त्यानंतर मग ते काही त्यांनी पहिला आरंभ केला की हा जो काही गुलाम समाज आहे, हा जो काही बेइज्जत झालेला समाज आहे, कसल्याही प्रकारचा म्हणजे त्यांना प्रतिष्ठा नाही, तर याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी, याला याच्यामध्ये स्वाभिमान भरला जावा, म्हणून त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठीचे जे काही कार्यक्रम घेतले आणि म्हणूनच महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि तेही म्हणजे इंग्रजांनी सर्व सार्वजनिक पाणवठे खुले केले होते कायद्यानं, परंतु इथली जी काही ब्राह्मण्यवादी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही त्याच्यावरती म्हणजे हे अंमल करू देत नव्हती. आणि मग तो आपला हक्क आहे म्हणून त्याचा जो महाड चौदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहामध्ये शेवटी म्हणजे जे काही कोर्ट कचेरी झाली आणि मग कोर्टातूनही मान्यता मिळाली आणि अस्पृश्यांच्या बाजूनं त्याचा निकाल लागला. आणि मग हा जो काही महाडचा जो काही चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे, त्या सत्याग्रहाची तुलना बाबासाहेब फ्रान्सच्या राज्यक्रांतीशी करतात. म्हणजे एकंदरीत फ्रान्सची जी काही राज्यक्रांती झालेली आहे, ती राज्यक्रांती ही म्हणजे तिथली जी काही विषमता आहे ती विषमता मोडीत काढण्यासाठी जी क्रांती झालेली आहे, ती क्रांती आणि ही महाडची क्रांती समान समान दर्जाची आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि मग ह्या क्रांतीमधून अस्पृश्यतांचा विजय झाला, अस्पृश्यांचा विजय झाला आणि त्यांना म्हणजे सर्व पानवटे खुले झाले, कायद्यानं का पानवटे खुले झाले. लोकव्यवहारामध्ये हे आडमुठेपणानं ते राहिले असतील, परंतु संवैधानिक दृष्ट्या कायदेशीररित्या हे सर्व पानवटे खुले झाले. आणि पहिली जी काही क्रांती आहे ती क्रांती म्हणजेच स्वातंत्र्य, अस्पृश्यांचं स्वातंत्र्य, अस्पृश्यांना स्वातंत्र्य मिळालं. त्यांना म्हणजे अस्पृश्यांचं जे काही क्रांती झाली आणि ती क्रांती म्हणजेच अस्पृश्यांना स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यांचे स्वातंत्र्य दिन जे आहे त्या म्हणजे महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर तो स्वातंत्र्य जे आहे, अस्पृश्यांचे स्वातंत्र्य मिळालं. हे पहिल्यांदा भारतीय समाज जीवनामध्ये जे म्हणजे बहिष्कृत वर्ग होता, जो अस्पृश्याचा वर्ग होता, यांना पहिले त्यांच्यामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचं काम या महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडवून त्यांना इतर समाजाच्या बरोबरीची त्यांची जी मानसिक स्थिती आहे, त्यांची जी काही राजकीय अवेअरनेस आहे, सांस्कृतिक अवेअरनेस आहे, जागृती आहे, ते त्या या इतर समाजाच्या बरोबरीला आणून मग त्यांनी म्हणजे 1932ला म्हणजे जे सायमन कमिशनच्या नंतर जी काही ह्याची हे झाली, गोलमेज परिषदा झाल्या, त्या गोलमेज परिषदेमध्ये मग त्यांनी या अस्पृश्यांच्या ताकदीवर, या जोरावर, या जनाधाराच्या जोरावर त्यांनी मग भारतीय स्वातंत्र्याचा जो लढा आहे तो लढा
म्हणजे त्यांनी प्रखर केला, आक्रमक बनवला आणि त्यांनी पहिलं जे काही गोलमेज परिषद आहे त्याच्यामध्ये म्हणजे स्वातंत्र्याची मागणी केली. तुमचं नोकरशाहीचं सरकार हे कुचकामी सरकार आहे असं एक म्हणण्याचं जे बळ आहे ते बळ त्यांना ही क्रांती, सामाजिक क्रांती यशस्वी झाल्यामुळं आणि एक समाज त्या स्वातंत्र्याची मागणी करणं म्हणजे एकंदरीत ती काही फक्त अस्पृश्यांचंच काही पहिली जी काही मागणी होती ती अस्पृश्यापर्यंत मर्यादित होती. म्हणजे सामाजिक क्रांती ही अस्पृश्यांना सामाजिक क्रांतीची गरज होती आणि ती झाल्यानंतर मग त्यांनी समग्र भारतीय लोकांच्या साठी म्हणजे आपला लढा सुरू केला आणि त्या समग्र भारतीयांसाठी जो लढा सुरू केला त्यासाठी म्हणून त्यांनी जे काही अस्पृश्य वर्गांचं जे काही प्रतिनिधित्व आहे त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे कायदेशीर मार्गाने ते मिळालं पाहिजे याच्यासाठीच त्यांनी लढा सुरू केला आणि मग संविधान सभेपर्यंत त्यांना म्हणजे लटकवत ठेवलं बाबासाहेबांना. परंतु त्यांचा संघर्ष जारी ठेवला त्यांनी आणि जारी ठेवून संविधान सभेमध्ये अनेक ह्याच्या करून त्यांनी सहभाग घेतला आणि म्हणजे तो सहभाग घेऊन संविधान सभेमध्ये एक संविधान बनवलं आणि मग त्यावेळेस ते सांगतात संविधान बनवल्यानंतर की आता तुम्ही म्हणजे अस्पृश्य वर्ग जो आहे तो अस्पृश्य वर्गाने आता म्हणजे अस्पृश्यापुरतच आता म्हणजे काम न करता किंवा अस्पृश्यापुरताच आपला विचार न ठेवता आता आपणाला समग्र भारताचा विचार करावा लागणार आहे. समग्र भारताचं जे काय कल्याण आहे, कल्याणकारी राज्य चालावं यासाठी म्हणून आपली प्रतिभा, आपलं संसाधन स्रोत या बहिष्कृत वर्गानं आपण लावलं पाहिजे आणि मग आपण आपला म्हणजे एकलकोंडेपणा न ठेवता आपणाला या भारतीय समाजामधली जी काही विविधता आहे ही विविधता नष्ट करायची असेल तर ती विविधता नष्ट करण्यासाठी आपली चळवळ अधिक प्रभावी केली पाहिजे आणि मग अधिक प्रभावी करून हे बाकीच्यांना आपण मित्र बनवलं पाहिजे. म्हणजे भारताची संविधान मध्ये काय झालंय की भारताच्या संविधानानं म्हणजे राजकीय क्रांती झाली. भारताच्या संविधानानं राजकीय क्रांती झाली म्हणजे त्याचा प्रारूप तयार झाला, नियमांकित केली. म्हणजे इंग्रज गेले आणि आता इंग्रज गेल्यानंतर आता तुम्हाला म्हणजे भांडायचं जे आहे ते इंग्रजांना तुम्ही सत्ता प्राप्तीसाठी भांडण केलं, आता तुम्हाला भांडता येणार नाही कारण आता हे तुम्ही सर्व स्वकीय आहात, स्वतःच्या देशामधले तुम्ही लोक आहात आणि तुम्हाला एक संविधान दिलेलं आहे आणि ते संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं न्याय, बंधुत्व आणि न्याय या मूल्यावर तुमचा एक राष्ट्रवाद, तुमचा जो एक जिन्सीपणा, प्रत्येक नागरिकामध्ये ऐक्य भावना, बंधुत्वाची भावना निर्माण होऊन ते आपलं जे काही स्वातंत्र्य आहे आणि आपलं जे काही संविधान आहे त्या संविधानाचा म्हणजे संविधानाचं अनुसरण करून ही जो काही राज्यकारभार आहे तो राज्यकारभार सुरळीत केला पाहिजे. आपल्यातली जी काही विविधता आहे ती विविधता नष्ट करण्यासाठी ही जी काही बहिष्कृत वर्गानं आता पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांनी आपलं एकलकोंडेपण सोडून सर्वांमध्ये सहभागी झालं पाहिजे. परंतु सर्वांमध्ये सहभागी होण्यासाठी तुमची एक सेपरेट आयडेंटिटी कायम राहिली पाहिजे कारण तुमचं जे काही आयडेंटिटी जी आहे ती काही म्हणजे फक्त ह्याची नाही आहे, हेड काउंटिंग नाही आहे, तर तुम्ही एका मूल्याशी निगडीत आहात, तुम्ही एक विचारधारेशी दृढ झालेला आहात आणि मग त्या विचाराला तुम्ही एक त्या विचाराला तुम्ही स्वतंत्र ठेवलं तरच मग ब्राह्मणेतर वर्ग जो आहे किंवा तिथला जो काही समग्र नागरिक आहे, सर्व विविधतेला म्हणजे विविधतेमध्ये विभागलेला जो नागरिक आहे त्या विविधतेपासून तो हे आपले मित्र बनवण्यासाठी पुढाकार जो आहे तो पुढाकार आंबेडकरवादी जनाधाराने घेतला पाहिजे असं बाबासाहेब स्वातंत्र्यानंतर म्हणजे भारताचं संविधान लिहिल्यानंतर आपणाला सांगतात. म्हणजे आपली जबाबदारी जी आहे ती म्हणजे मोठी, विस्तृत, व्यापक झालेली आहे असं म्हणतात. आणि मग इथं या ठिकाणी
म्हणजे 1950ला जे भारताचं संविधान लागू झालं, ते सांगतात की तुम्ही आता म्हणजे आता हे सर्व राष्ट्रासाठी, भारतासाठी तुम्ही आता म्हणजे सक्रिय झालं पाहिजे. भारतामध्ये तुम्हाला म्हणजे ही जबाबदारी घेतली पाहिजे की आता ही जी विविधता आहे ती विविधता नष्ट केली पाहिजे. त्यासाठी म्हणून तुम्ही आपली जे काही मूल्य आहे, आपला जी विचारधारा आहे, त्या विचारधारेच्या आधारावर तुम्हाला इतर जे काही विविध वर्ग आहेत, विभागलेले आहेत, त्यांना तुमच्या बरोबर घ्यायचं असेल तर त्यांना आपली जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था नीट समजावून सांगितली पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी हे जे काही म्हणजे नेतृत्व जे आहे, हे नेतृत्व देशाचं नेतृत्व केलं पाहिजे असं बाबासाहेबांना ते भारताचं संविधान लिहून तर देशाचं नेतृत्व केलेलंच आहे. त्यांनी जे काही हे करतात त्याची आता हे जे काही संविधान लिहिलं, आता संविधानाला बळकटी यावी, समाज जीवनात बळकटी यावी, आणि मग ती समाज जीवनात बळकटी यावी तर जे काही अंतिम जे काही त्याचा जो काही हे आहे, अंतिम जी प्रक्रिया आहे माणसाला एकजिन्सी बनवण्याचं किंवा भारतीय समाज जीवनामध्ये एका विचाराचा म्हणजे लोकशाही विचाराचा, अर्थात स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा जो राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवाद भारतीय जनजीवनामध्ये, नागरिकांमध्ये दृढ व्हावा. आणि त्यासाठी म्हणून त्याला एक नामांकन मिळालं पाहिजे. आणि त्याला नामांकन मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 जी काही धम्मक्रांती केलेली आहे. धम्मक्रांती, आता ह्या धम्मक्रांती म्हणजे काय आहे? एक व्यवस्था आहे. आणि ब्राह्मण्य किंवा हिंदुइझम ही एक व्यवस्था आहे, बुद्धिझम ही एक व्यवस्था आहे. ह्या दोन व्यवस्था आहेत, धर्म नाही आहेत, ह्या दोन व्यवस्था आहेत. आणि ह्या दोन्ही व्यवस्थेचा सातत्यानं भारतीय समाज जीवनामध्ये संघर्ष झालेला आहे. आणि त्या संघर्षातून जेव्हा प्रतिक्रांती सरस होते तेव्हा विभाजन होते. आणि विभाजन करून जाती व्यवस्था, जातीमध्ये भेद, विविध भेद निर्माण होतात प्रतिक्रांती झाल्यानंतर. आणि क्रांती होते तर ह्यांचं पुन्हा एकत्रीकरण होतं, बंधुभाव निर्माण होतो. म्हणजे क्रांती प्रतिक्रांती ही सातत्य राहिले. आणि प्रतिक्रांती जी आहे त्याचं नेतृत्व जे आहे ती ब्राह्मण करत आहेत. आणि क्रांतीचं जे नेतृत्व आहे ते बहिष्कृत वर्ग करत आहे. आणि हे जे काही बाबासाहेबांनी त्याच्यात सांगितलेलं आहे की हे जे काही अस्पृश्य जे वर्ग आहे तो अस्पृश्य वर्ग, हा अस्पृश्यता कशी ह्यांच्यामध्ये निर्माण झाली, तर त्यांनी जी काही अस्पृश्य मूळचे कोण 1948ला जे पुस्तक लिहिलं त्याच्यात सांगितलं की हे जे काही अस्पृश्य वर्ग जे आहे तो इथलाच निर्माण झालेला आहे. तिथल्याच वर्गानं जो पूर्वी बुद्धिस्ट होता त्याला म्हणजे यांनी बेइज्जत केलं आणि त्यांना पूर्णतः त्यांना बेइज्जत करून समाजापासून अलिप्त करण्याचं काम केलं. तर हे जे आहे ते क्रांती प्रतिक्रांतीची प्रक्रिया जी आहे ती यामध्ये काही फॉरेन कुणीच नाही आहे. म्हणजे हिंदू नावाखाली ब्राह्मण्य म्हणजे प्रतिक्रांती आणि बौद्ध नावाखाली क्रांती, अशा पद्धतीचं. आणि दोन्ही भारतीय आहेत. भारताच्या भूमीमध्ये दोन्ही सर्व काही क्रांती आणि प्रतिक्रांती ही भारताच्या भूमीमध्ये जन्मते. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे बौद्धांच्या विरोधात म्हणजे हे जे काही प्रतिक्रांतीवाले म्हणजे ब्राह्मण्य जे आहे ते बौद्धांच्या विरोधात आक्रमकता करत नाही, म्हणजे हातापायावर येत नाहीत. ते त्या बौद्धांची जी काही वास्तुशिल्प आहे त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम म्हणजे प्रतिक्रांती करत आहे. आणि इतर जे धर्म आहेत त्यांना धर्माच्या विरोधात म्हणजे जसा ख्रिश्चनाला विरोध, तिथल्या मुसलमानांना विरोध, म्हणजे इथले जे जे काही धर्म आहेत त्या धर्माला आक्रमकरित्या इथलं जे काही ब्राह्मण्य आहे ते विरोध करू शकतं. परंतु बौद्धांना करत नाही, कारण बौद्ध ही एक जीवनशैली आहे आणि हिंदू ही एक जीवनशैली आहे. आणि म्हणून ही जी काही लोक जे आज म्हणजे हिंदू म्हणून जे काही म्हणजे वावरतात
ते हिंदू म्हणून जे वावरतात ते हिंदू ही जीवन पद्धती आहे, तो धर्म नाही आहे. बौद्ध ही एक जीवन पद्धती आहे, तोही धर्म नाही आहे. म्हणून ह्या जीवन पद्धतीमध्ये म्हणजे भारताचं जे काही संविधान आहे, भारताचं संविधानाला सुसंगत अशी जीवनशैली जी आहे ती बौद्ध जीवनशैली आहे. आणि ही बौद्ध जीवनशैली हे जोपर्यंत आम्ही अंगीकारत नाही तोपर्यंत ही जी काही ब्राह्मण्य व्यवस्था आहे ती गाडली जाऊ शकत नाही. आणि नेमकं हेच महात्मा फुले आणि पेरियरच्या चळवळीमध्ये हे त्यांनी जो काही अंतिम विचार जो आहे की ही जी काही भेदरेषा आहे ब्राह्मण्य आणि बुद्धिझम, हिंदुइझम आणि बुद्धिझम हे जे काही दोन जीवनशैली आहेत, या दोन जीवनशैलीला त्यांनी धर्म समजलं. आणि मग धर्म समजल्यामुळं त्यामध्ये म्हणजे त्याच्यात पासून अलिप्त होऊ शकले नाहीत. आणि अलिप्त न झाल्यामुळं म्हणजे हे जे काही क्रांतीची जी प्रक्रिया आहे ती गतिमान होत नाही. भारतात म्हणजे जे काही क्रांती बाबासाहेबांनी जी काही क्रांती केलेली आहे त्या क्रांतीला स्थिर करायचं असेल, लोक जीवनामध्ये स्थिर करायचं असेल तर आमच्या ज्या काही भेदरेषा आहेत, चळवळीच्या भेदरेषा आहेत, त्या भेदरेषा आम्ही आता एकदा पुनरावलोकन केलं पाहिजे. भेदरेषाचं पुनरावलोकन केलं पाहिजे. कारण आज जे आहे ते आंबेडकर वादाच्या समर्थनामध्ये हे आहे भारताचं संविधान आहे. म्हणजे इथली जी काही कायद्याची जी व्यवस्था आहे, कायद्याची व्यवस्था आंबेडकरवाद्यांना समर्थन करते. दुसरी गोष्ट तिथली जी व्यवहाराची व्यवस्था आहे, जीवनशैली जी आहे म्हणजे बुद्धिस्ट जीवनशैली ती आंबेडकरवादाचं समर्थन करणारी आहे, आंबेडकरवाद्यांचं समर्थन करणारी आहे. म्हणजे हे धम्माचं आणि संविधानाचं बळ असताना देखील आज हे जे काही आंबेडकरवादी जे आहेत, आंबेडकरवादी चळवळी क्षीण का आहेत? म्हणजे एवढे जे काही आमचे बलस्थान आहेत वादाचं आणि आंबेडकरवादाची जी बलस्थानं आहेत धम्म आणि संविधान आहे, आणि दोन्ही बलस्थानं आंबेडकरवादाला ते समर्थन करतायत आणि ब्राह्मण्याला विरोध करतायत. आणि हे जे संवैधानिक आहेत, कारण म्हणजे जे काही ब्राह्मण्याचे जे काही साहित्य आणि ग्रंथ आहेत ते संविधानानं बाद केलेले आहेत. त्यामुळं हे जे बलस्थान आहेत आंबेडकरवादाच्या बाजूने असताना देखील आम्ही समस्याग्रस्त का आहोत? आम्ही समस्याग्रस्त का आहोत याचा अर्थच असा आहे की आमच्या चळवळीमध्ये काहीतरी खोट आहे. आमच्या चळवळीमध्ये कुठंतरी म्हणजे समज म्हणजे बाबासाहेबांच्या नेतृत्वानंतर जे काही स्थिर व्हायला पाहिजे होती, म्हणजे क्रांतीची जी काही व्यवस्था आहे, क्रांतीची व्यवस्था अर्थात बुद्धिझमची व्यवस्था जी आहे ती संवैधानिक जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेशी दृढ करण्यासाठी जी काही व्यावहारिक व्यवस्था म्हणजे हे झाली पाहिजे होती तशी काही म्हणजे झालेली नाही. आणि पुन्हा आंबेडकरवादी पुन्हा समस्येमध्ये जो अडकल्याचा जो जाणवतो आहे. आणि यामध्ये जे काही मग काय आहे बरं की शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं जे काही नेतृत्व त्यांनी म्हणजे प्रस्तुत केलं त्या नेतृत्वाने या भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये म्हणजे म्हणजे या क्रांतीनंतर म्हणजे प्राचीन म्हणजे क्रांती म्हणजे प्राचीन म्हणजे क्रांती जी आहे, प्राचीन जगताची क्रांती जी आहे ते तथागतांनी केली आणि आधुनिक जगताची क्रांती महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. तर ही जी काही एवढं मोठं व्यक्तिमत्व हे असतानाही आज जे आहे ते आंबेडकरवादी जनाधार हा विस्कळीत का आहे आणि असा भांबावलेला का आहे? आज त्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो उदासीन का आहे? यावरती गांभीर्यानं चिंतन केलं पाहिजे. आणि हे चिंतन करण्यासाठी आजचे जे विचारवंत आहेत, आजचे जे काही पॉलिटिशियन आहेत, आजचे जे काही साहित्यिक आहेत, आजचे जे कोणी कलाकार आहेत
जे 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 काही आमचे जे विविध असे समाजाभिमुख होणारे जे पैलू आहेत, हे सर्व लोक यांनी, या सर्वांनी एक गांभीर्यानं चिंतन करावं आणि चिंतन करून जे काही म्हणजे बाबासाहेबांनी, शाहू महाराजांनी जे काही प्रस्तुत केलेलं जे नेतृत्व आहे बाबासाहेबांचं, त्या बाबासाहेबांनी जे काही 3 क्रांत्या घडवून आणल्या, म्हणजे सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती आणि धम्मक्रांती, या तिन्ही क्रांत्या म्हणजे आमचं एक बळ आहे, बलस्थान आहे. आणि हे बलस्थान असतानाही देखील आम्ही समस्याग्रस्त आहोत. म्हणजे याचा अर्थच हा आहे की आमच्यामध्ये दोष आहे. आम्ही फक्त बोलघेवडे आहोत. आम्हाला म्हणजे काही त्याचं एक असं योग्य असं निर्णय घेता येत नाही. आमचे राजकीय नेतृत्व, आमचं वैचारिक नेतृत्व, बुद्धिवाद्याचं नेतृत्व, हे म्हणजे हे नेतृत्व जे आहे, त्या सर्व नेतृत्वाने किंवा सर्व बुद्धिमान लोकांनी, सर्व क्षेत्रात सक्रिय असलेल्या पुढाऱ्यांनी, साहित्यातल्या पुढाऱ्यांनी, या सर्व क्षेत्रामध्ये जे काही सक्रिय आहे त्या सर्वांनी पुढाकार घेऊन यावरती गांभीर्यानं चिंतन केलं पाहिजे आणि यावरती आपलं चुकत आहे काहीतरी हे निश्चित केलं पाहिजे. कारण चुकत नाही असं म्हणताच येत नाही, कारण तुम्ही यशस्वीच व्हायला पाहिजे. तुम्हाला भारताची ही जी काही क्रांती झालेली आहे ती स्थिर करता आली पाहिजे. पण ती स्थिर न होता ती म्हणजे ब्राह्मण्याच्या जे काही ह्याच्यामध्ये म्हणजे अराजकतेला ते म्हणजे अराजकतेचं बळी ठरत आहे, ब्राह्मण्याच्या अराजकतेचं बळी ठरत आहे. आणि ही जी काही अवास्तव आणि म्हणजे तर्कहीन जे काही मुद्दे उकरून काढले जात आहेत आणि ते मुद्दे उकरून काढून त्या मुद्द्याच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. आणि हे अशा दहशती या ज्या आहेत ती धर्माच्या नावाखाली दहशती निर्माण केल्या जात आहेत. म्हणजे पेरियारनं रामावर हल्ला केला, रामावर हल्ला केला. आज रामालाच प्रस्थापित करण्यासाठी पेरियारला म्हणजे पेरियारचं जे काही विचार आहे त्याला गाडून टाकण्याचं काम करत आहेत. म्हणजे एकंदरीत जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे आमच्या बाजूने असताना देखील आम्ही म्हणजे कमजोर का आहे त्याचं गांभीर्यानं चिंतन होणं आवश्यक आहे, पुनर्विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच आज जे काही तरच म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा जे दिवस आपण स्मरण केलेलं आहे, शाहू महाराजांचं स्मरण केलेलं आहे. शाहू महाराजांनी एक बाबासाहेबांचं एक नेतृत्व आपल्याला दिलेलं आहे, नेतृत्वाचा परिचय दिलेला आहे. तुम्ही जे काही नेतृत्व निर्माण केलेलं आहे ते एक चांगले, तुम्ही एक नेतृत्व पारखी आहात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तुम्ही तुमचा जो नेता निवडलेला आहे योग्य केलेला आहे, योग्य असा नेता निवडलेला आहे. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे. 2-3 परिषदेला त्यांनी हजर राहिलेले आहेत आणि 2-3 परिषदेला हजर राहून बाबासाहेबांचं जे काही नेतृत्वाला जे आहे ती बळ दिलेलं आहे, नैतिक बळ दिलेलं आहे. आणि प्रत्यक्ष असं लोकबळ सुद्धा, लोकबळाचा पाठिंबा त्यांनी म्हणजे बाबासाहेबांच्या पाठीमागे उभा केलेला आहे. हे सर्व नैतिक बळही दिलंय. आणि इतकंच नाही तर इंटरनॅशनल लेवलवर विलायतेमध्ये एक पत्र देऊन त्यांचे जे मित्र आहेत त्या मित्रांना सांगितलं की त्यांना तिथं बैठक आयोजित करा आणि बाबासाहेबांचं जे काही आहे म्हणणं ते तुम्हाला इथलं भारतातलं जे काही ब्राह्मण्य आणि ब्राह्मणेतरांचं जे काही जी काही अवस्था आहे, स्थिती आहे ती समजावून सांगतील. म्हणजे एकंदरीत भारतीय समाज जीवनाचं चित्र मांडण्याची क्षमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे. हे शाहू महाराजांनी आपल्या मित्रांना पत्र देऊन सांगितलं. आणि तिथलं जे काही तुमचे जे कोणी त्या मित्राचे जे कोणी परिसर असेल त्यांना सर्व जमा करून ते बाबासाहेबांकडून ऐकून घ्या. म्हणजे एकंदरीत इंटरनॅशनल लेवलवर म्हणजे नेतृत्व करण्याची जी काही क्षमता बाबासाहेबांनी म्हणजे सिद्ध केली, त्याला जे काही बळ देण्याचं काम जे आहे ते शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि हे एवढं मोठं काम झालेलं आहे. आणि म्हणून आजच्या प्रसंगी आजचा दिवस जो आहे तो त्यांच्या स्मरणाचा आहे, आनंदाचा आहे. आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचं आपणाला पुन्हा स्मरण करून खऱ्या अर्थानं रिथिंकिंग मध्ये आपण गेलं पाहिजे. आपलं काहीतरी चुकतं आहे, आपलं काहीतरी हरवलेलं आहे, आपलं भान हरवलेलं आहे की काय,
हे सर्व एकदा पुनरावलोकन केलं पाहिजे, एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंदोलनाला पुन्हा म्हणजे नतमस्तक होऊन पुन्हा एक नवीन प्रेरणा मिळण्यासाठी, नवीन मूल्यांकन करण्यासाठी इथल्या बुद्धिवंतांना आणि इथल्या राजकारण्यांना म्हणजे म्हणजे काहीतरी सुचावं, भान यावं, एवढीच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.